बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली, निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवले, पण स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही। शिवसेना वाढत असताना राज ठाकरे बाळासाहेबांच्या तालमीत तयार झाले। काही काळाने उद्धव ठाकरे सुद्धा राजकारणात सक्रिय झाले। नंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, पण बाळासाहेबांचा त्यांच्यावरील प्रभाव कायम राहिला। 2012 बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाची धुरा सांभाळली, तर 2019 मध्ये आदित्य ठाकरेंच्या रूपाने ठाकरेंची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात सहभागी झाली। आदित्य ठाकरेंनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली, त्यात जिंकले देखील आणि निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ती ठरले। पुढे 2024 मध्ये अमित ठाकरेंच्या रूपाने अजून एक ठाकरे राजकारणात सक्रिय होताना दिसले। आज राजकारणाच्या दृष्टीने पाहता ठाकरे कुटुंब राजकारणातील एक ब्रँड झाला आहे, असा ब्रँड ज्यांचं फक्त नावच पुरेसं आहे। तर यासारख्याच महाराष्ट्रातील इतर राजकीय घराण्यांबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा।